हॅलो एव्हरीवन, मी सिद्धेश पगारदेवी तुम्हा सगळ्यांचं गणेशोत्सव व्लॉग 2मध्ये स्वागत करतो। जसा कालचा व्लॉग बघितलात, मी पोचलो आहे गावी। सो आता डायरेक्ट झाली आहे संध्याकाळ। संध्याकाळचे वाजले आहेत 5:30। मस्त सकाळी पोचलो 12ला, आंघोळ बिंघोळ करून फ्रेश झालो, पाया पडलो गणपतीच्या आणि जेवून जे झोपलो ते एकदम मस्त वाटलं। आणि आता हिला बाहेर घेऊन आलो आहे, जरा असंच वॉक, इव्हनिंग वॉक करायला। दाखवतो आहे आपलं गाव आणि काय, आणि गावाकडची अशी संध्याकाळ। दिवसभर पाऊस होता गावी, पण आता जरा 4 नंतर पाऊस गेला आहे, बरं वाटतंय। शांती एक नंबर। असं इथे फिरता फिरता हे दिसलं मानेवाडीचा बोर्ड, जो नवीन झाला आहे। चांगला आहे, बस स्टॉप झाला। पहिले असं काय बस स्टॉप नव्हते, हे बघा आयनल मानेवाडी। हार आणि रिबिनवरून असं वाटतं आहे की गणपतीच्या पहिल्या दिवशी हे झालं आहे इनॉग्रेशन। चांगलं आहे, काय ना काय होतं आहे वाडीत। आणि मीही बोललेलो की आमच्या वाडीत म्हणजे झालं याला 2-3 वर्ष माझ्या ब्लॉगमध्ये की आपल्या बस स्टॉप नाही आहे तिथे। सो आमचा पण तो बस स्टॉप झाला आहे मस्त बांधून। चलो अच्छा आहे। आता जातो घरी। मस्त लांब गाणं ऐकू येत आहे, पक्ष्यांचा आवाज, आणि वॉक करतोय थंड हवेत। स्ट्रेसफुल लाईफ। हे आमचं महापुरुषाचं स्थान आहे। आमच्या घरात पण तसे बरेच जण आलेत, तर ते लोक गेलेले आपलं जो सिंधुदुर्गात जो काचेचा पूल बनला आहे वैभववाडीत जो आहे ते बघायला गेलेले। तर मगाशीच आलेत ती लोक। तर आता आमचा चाय पाणीचा कार्यक्रम झाला, चाय नाश्ता। आता जातो घरी, तुम्हाला दाखवतो। तर हे आमचं घर, आणि इथे सगळा गजबजाट। गौरी आली की तुम्ही जेव्हा आणि तुम्ही सिद्धूच्या पाठीवर सिद्धूची काय आम्हाला विसर आवाज पण दिला, चला म्हणून येत बायकोने दाखवायला पाहिजे ना। आम्ही बोलतो चला एकत्र सगळे जर फिरून आला नाही जर एकत्र फिरून आलो असतो, जरा बायकोला येऊन गेलेलं काय इकडेच बाहेर गेलेलं, कुठे फिरायला नाही। इथे पण जर फिरलो असतो एकत्र फॅमिली जरा। आणि आमचे आणि बघा आमचे गणराया गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया। डेकोरेशन कसं वाटलं नक्की सांगा, कमेंट करा। कैलास पर्वत अशी थीम केली आम्ही। आणि आमचा हा 11 दिवसाचा गणपती बाप्पा। मागे शिवलिंग आहे, त्रिशूळ बनवला आहे मस्त। हे बघा कैलास पर्वत बाजूला, हे डायमंड सगळे श्रद्धाने लावले। माझी बहीण जी आहे
आणि डेकोरेशन पण क्रेडिट तिचं आहे, श्रद्धा दळवी. करोनापर्यंत बारीक होता. करोनाचे घरी बसलेले लोक आहेत ना, गाडी झाली ती झाली. हे नाही, हा पण करोनाचं झालं. उंदीर मामा आपण तिथंच आहे. चला, वाजल्यात संध्याकाळचे 7:30 आणि आपली पहिली आरती आपल्या घराची. सो सगळे जमलेत आरतीला. नाही ते होता हॉल आरती सुरू नाही झाली ते त्यांचं हे करतायत जरा पाय दुखतो तिचा. ए पाय पड इथे पाय भरावून दे. बोला ना बाबा इकडे खाली आहे. पाय दुखायला लागला. अजून आहे का रात्रीचे वाजले. अरे भजनाला आता जायचं आहे. भजनाला रात्रीचे वाजले 8 आणि आरती झाली आहे. आणि मागे चालू आहे आमच्या चेस. आणि इकडे बघा पक्या दादा जा भजनाला. तिकडे गेले आहेत ना, पहिल्या गेले. 3 भजन आहेत आज. बघू जरा झोप येते नाहीतर आणि इकडे बघा हे चेस. बायको वर्सेस भाचा. पण सांगायला 4-5 जण आहेत. वाईट वर आपण क्वांटिटी मध्ये नाही घ्यायचं. घड्याळात वाजलेत 11:15 आणि गणपती नाईट स्पेशल म्हणून सार्वजनिक गेम प्रत्येकाचा हाऊसी. मोठ्यांचे पैशाचे व्यवहार चालू आहेत सध्या. कोणती तिकीट काय प्राइस ठेवायची. आणि विषय असं आहे की उद्या लवकर जरा उठायचं आहे. पण आता बाबू होऊ दे खर्च, आता होऊ दे नाईट. नाही तर मी तर 2 घेतले, हिने 2 घेतले. चला हाऊसी चालू करूया लवकर. आणि हाऊसी सुरू होते. चला आता काय ट्रायल आहे. 8 नंबर आला ना, एक नंबर आल्यावर तू पण मागून बोल. ठीक आहे. 14 सुरू. 14 पहिला नको कट 3, 2, 1 आता कर. ए पार्ट चालू कर. 13 पहिलाच नंबर नाही काय. 83. सिंगल नंबर 3. आवाज बंद. 3 नंबर आहे. 1. सिंगल नंबर 1 बोल. सिंगल नंबर 1. तू पण बोल. 29. 29.
सो एक राऊंड आमचा झालाय. मिडल लाईन मी. फर्स्ट लाईन कोण होतं? फर्स्ट लाईन, लास्ट लाईन फुल हाऊसी श्रद्धा. जल्दी फाय कोण होता? वेगा. हो आता आपले पैसे येते 2 रुपये प्रॉफिट मध्ये आले 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 पैसे आले. काय आता आधी नागेश्वर पाव नाही करू. हे नाही आता सध्या डाउनलोड वाली. गुड मॉर्निंग सगळ्यांना. सकाळचे वाजलेत 9:45. कॉल टाइम होता 9चा पण वाजलेत 9:45 निघायला. खूप मोठी जर्नी करायची आज. पहिला दारिस ते मग मालवण, कोळशी, देवगड आणि आमचे कुलदेवत्वाचं मंदिर जे वाडीत आहे. तर सगळे आम्ही निघालोय आज. इकडे सगळे आहे बबली एवढे जण. आता जाऊया लवकर लवकर आणि मला वाटतं यायला पण लेट होईल. ठीक आहे आता बघूया आता कसं काय होत आहे. तर आता जाताना हा आमचा कणकवली भरणीवाला रस्ता घेतला आहे जो कणकवलीला शॉर्टकट आहे लवकर कारण लेट झाला आहे त्यामुळे. तर फटाफट जाऊ. चला तर या मग आता. त्याला जायचं ते कणकवली असं ते मला गावाला नाही. गणपतीमुळे कणकवली मार्केट सगळं भरून सज्ज आणि गर्दी पण बघा किती. शिवानी पाहिजे इथेच राहतो ना का. एक काम का तुम्ही जायचं दुकान माझ्याकडे असेल डबल भावात आपल्या पहिले दारिस तेवरून डायरेक्ट आम्ही आलो मालवण तळगाव जे आहे आमसुकवाडीत. रामेश्वराचं मंदिर जे आहे ते दळवी असं सगळे दळवी वाडी वगैरे असं आहे इकडे. तर इथे तुम्ही बघशाल सगळे दळवी आहेत. तर हातभेटीचा नारळ दिला. आता जाऊया पुढे. हा आजूबाजूचा मंदिरचा परिसर मस्त. आणि इकडे आता बांधकाम चालू आहे ते आहे सभागृह होणार आहे. आणि हे मंदिर थांबा पुढून दाखवतो. असं हे रामेश्वराचं मालवण तळगाव मधलं मंदिर. वर्षानुवर्ष जुनं असं पिंपळाचं झाड.
आणि इकडे पुढे जाता येते दळवी खानदानाचं असं कुळ बोलतात ते आहे, त्याच्या पण आम्ही पाया पडणार. इकडे आहे पुढे ते कुळाचे देऊळ म्हणून. हे बघा कुळाचे देऊळ दळवी कुलस्वामिनी मंदिर दळवी मामुनकर केस सिलिमकर दळवी 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 कुळ आमचे. दुपारचं मस्त जेवण झालं आहे, म्हणजे जेवण झालं आमचं ॲक्च्युली 3:30ला. आणि आम्ही आता थांबलो आहे ओरस पेट्रोल पंपला, कारण आहे CNG. तो CNG भरूया. आम्ही 3 वाजल्यापासून या ड्रायव्हरने आमच्या लाईन लावली होती CNGसाठी आणि आम्ही आतमध्ये जेवत बसलो होतो. आता याचा नंबर आला आहे, ही इथे लाईन आहे. सो आता निघू. आता वाजलेत 4:30. म्हणजे आम्हाला कणकवलीत वरवडे म्हणजे माझ्या मामाचं गाव तिकडे पाया पडायला जायचं आहे. आणि नागेश्वर पावनादेवी आणि कोळशी जे आमचं आत्याचं घर आहे तिकडे जायचं आहे. म्हणजे घरी जाईपर्यंत आम्हाला 7 वाजणार आहे नक्कीच. आणि हे ओरस पेट्रोल पंप आणि पावसाने असा काळोख केला आहे. मस्त सुंदर दृश्य मुंबई गोवा हायवेचं. लाईन बघा मागे किती आहे.